इंडिया वर्सेस पाकिस्तान या मॅचची खूप हाईप झाली, पण वेगळ्याच कारणाने. पाकिस्तान म्हणले आम्ही ही मॅच बायकआउट करणार आहोत, आम्ही मॅच खेळणार नाही आहेत. बट फायनली इट्स हिअर. मी स्वप्नील, स्वागत आहे तुमचं स्पोर्ट टॉक मराठीमध्ये. मॅच कुठे असणार आहे? मॅच असणार आहे प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो, श्रीलंकेमध्ये. त्यामुळे जे पिच असणार आहे ते स्पिन फ्रेंडली पिच असणार आहे. ग्राउंड मोठं आहे, सो स्पिनरचा डॉमिनन्स थोडासा जास्त आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि दोन्ही टीमकडे चांगले प्लेयर्स आहेत. आपल्या टीमकडे पाहायला गेलं तर कुलदीप, अक्षर, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर असे स्पिनर आहेत. आणि त्यांच्याकडे जर आपण पाहायला गेलं तरी शादाब खान, साईम अयूब, त्याच्यानंतर मोहम्मद नवाज, उस्मान तारिक आणि अब्रार असे चांगले स्पिनर आहेत. सो ही जी मॅच असणार आहे आपले बॅटर्स वर्सेस त्यांचे स्पिनर्स. नेहमी आपण पाहत आलेलो आहे की इंडिया पाकिस्तानची रायव्हली कशी असते. आपले जे बॅटर्स असतात आणि पाकिस्तानचे पेस बॉलर, पण यावेळेस थोडंसं वेगळं आहे. स्पिन अटॅक त्यांचा चांगला आहे. तर या मॅचमध्ये 200-250 किंवा 220-210 रन्स होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे, कारण ग्राउंड मोठं आहे. पिच जे आहे ते स्पिन फ्रेंडली पिच आहे आणि त्यांचे स्पिन बॉलर चांगले आहेत. त्यामुळे साधारण फर्स्ट बॅटिंग आली तर 185-190 रन जर झाले तर हे खूप चांगले असणार आहे. लास्ट मॅचमध्ये आपण पाहिलं या ग्राउंडवरती झालेली झिम्बाब्वे वर्सेस ऑस्ट्रेलिया, त्या मॅचमध्ये झिम्बाब्वेने 169 रन केले होते, परंतु ऑस्ट्रेलियाला ते टार्गेट चेस करता नाही आलं आणि ते ऑल आऊट झाले होते. झिम्बाब्वेने ही मॅच जिंकली होती. सो इथं थोडासा वेगळा अप्रोच घ्यावा लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर पाकिस्तान 5 स्पिनर आणि 1 फास्ट बॉलरने उतरेल. आपल्याला त्या स्पिनर्सला टॅकल करणं महत्त्वाचं राहील. आपले बॅट्समन ते करू शकतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असणार आहे की पॉवर प्ले. आपला पॉवर प्ले कसा जातो मित्रांनो? पॉवर प्ले खूप महत्त्वाचा राहणार आहे. अभिषेकनी आणि आपला जो ईशान किशन आहे त्यांनी जर पॉवर प्लेमध्ये चांगला गेम केली, अराऊंड 60च्या अराऊंड रन जरी झाले पॉवर प्लेमध्ये, तरी आपले जे पुढचे बॅटर्स असणार आहेत जे की एक चांगला मोमेंटम क्रिएट करू शकतात. त्यासाठी पॉवर प्लेमध्ये आपल्या बॅटर्सला भेटणार आहेत शाहीन आफ्रिदीच्या 1-2 ओव्हर, साईम अयूबच्या ओव्हर्स भेटतील. सो या ओव्हरमध्ये मॅक्सिमम रन तयार करून 60+ रन जरी तयार केले तरी त्याच्यानंतरचा जो फेज असणार आहे जो की त्यांचे स्पिनर येणार आहेत 7 ओव्हर ते 15 ओव्हरमध्ये, स्पिनर तर त्यांच्या कंटिन्यूस राहणार आहेत, परंतु 7 ते 15 ओव्हरचा जो मिडल फेज आहे, ओपनर्सनी चांगलं ओपनिंग दिल्यानंतर जो आपलं सूर्यकुमार आहे, टिळक वर्मा आहे, हे प्रॉपरली खेळून काढतील या फेजला. साधारण 7 ते 8 रन जरी मेंटेन केलं रन पर ओव्हर तरी पण आपण चांगली गेम क्रिएट करू शकतो यामधून. 60 रन टॉपला, त्याच्यानंतर मिडल ओव्हरमध्ये साधारण त्या 7 ते 15 ओव्हरमध्ये 40 रन जरी केलं आणि एखादीच विकेट जर त्यामध्ये गेली तर लास्टला मात्र काय होईल, आपला जो पॉवर हिटिंग आहे जो की हार्दिक पांड्या आहे, शिवम दुबे आहे आणि त्याच्यानंतर अक्षर पटेल आहे, हे शेवटच्या 5 ओव्हरमध्ये चांगले रन्स बनवू शकतात. स्पिनर्सला हे चांगले खेळतात, त्यामुळे विकेट हातात ठेवणं महत्त्वाचं असेल आणि शेवटच्या 5 ओव्हरमध्ये आपण आपली बॅटिंग आहे ती चांगलं डॉमिनेट करू शकते पाकिस्तानच्या बॉलर्स विरुद्ध. तर तो मधला फेज हा का महत्त्वाचा ठरणार आहे या मॅचमध्ये? त्यांचे जे स्पिनर आहेत, त्यांचा लेफ्ट आर्म स्पिनर मोहम्मद नवाज चांगली बॉलिंग करतो, चांगला बॉलर आहे. त्याच्यानंतर त्यांच्याकडे व्रिस्ट स्पिनर आहे जो की आहे शादाब खान. त्याच्यानंतर अब्रार अहमद पण खूप चांगले बॉलिंग करतो, साईम अयूबच्या एखादी ओव्हरमध्ये येऊ शकते. आणि त्याच्यानंतर जो त्यांचा नवीन एक इंटरेस्टिंग प्लेअर आलेला आहे जो की रनअप घेतो आणि बॉल पॉज करून टाकत असतो. सो ती एक गोष्ट पाहण्यामध्ये इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आपण यापूर्वी त्याला कधीच खेळलेलो नाही आहे आपल्या प्लेयर्सने. सो ती जरा गोष्ट सॉर्ट झाली तर मात्र आपण गुड टू गो आहोत. आपण आपली आता रिसेंट थोडीशी हिस्ट्री पाहिलं तर आपण स्पिनर विरुद्ध थोडंसं स्ट्रगल करतो. USA मॅचमध्ये आपण दिसलं आणि लास्ट मॅचमध्ये नामिबिया विरुद्धची जी मॅच झाली त्यामध्ये आपण पहिल्या 7 ओव्हरमध्ये 107 रन केले होते. 104 रन केले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो कॅप्टन आहे एरास्मस आणि जो बर्नर स्पिनर आहेत, कंटिन्यू 5 ओव्हर स्पिनरच्या झाल्या 7 ओव्हरनंतर,
त्या 5 ओव्हरमध्ये आपण फक्त 20 रन करू शकलो आणि त्यामध्ये आपल्या 3 विकेट्स पडल्या होत्या. त्यामुळे स्पिनर्सला थोडंसं टॅकल करणं आणि पाहून खेळणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने नंतर कमबॅक करून दिला, कारण त्यांच्याकडे तेवढे बॅकअप स्पिनर नव्हते. पण पाकिस्तानकडे मात्र 5 स्पिनर असणार आहेत प्लेइंग 11मध्ये. सो त्यामुळे थोडंसं आपल्याला मधला पिरियड खेळून काढावा लागणार आहे चांगला. रन रेट 7 ते 8 मेंटेन जरी केलं तरी सफिशियंट असणार आहे यामध्ये आपल्याला. तर या गोष्टीला टॅकल करण्यासाठी आपल्याकडे लेफ्टी बॅट्समन आहेत, त्यामुळे लेफ्ट राईटचं जर कॉम्बिनेशन झालं तर ती गोष्ट प्रॉपरली टॅकल होती आहे. सो ओव्हरऑल बॅटिंग पहिली आली तर 185+ 190+ स्कोअर तयार करायचा, हे टार्गेट असणार आहे आपल्या टीमचं. कारण त्यांची जी बॅटिंग पाहता तर त्यांच्या बॅटिंगमध्ये तेवढी स्ट्रेंथ नसणार आहे, किंवा त्यांच्या बॅटरचे जे स्ट्राईक रेट आहेत ते तेवढे नाही आहेत जे की 185 190 या पिचवरती चेस करू शकतात. त्यांचे ओपनर सोडले, फरहान आणि साईम आईब सोडला तर त्यांचा जो कॅप्टन आहे सलमान अली अघा, त्याच्यानंतर बाबर आझम आणि विकेट किपर आणि मोहम्मद नवाज आणि शादाब खान. सो हे काही खूप स्ट्राईक रेटनी खेळणारे प्लेयर नाही आहेत, हे नॉर्मली खेळतात. बाबर आझमचा तर 110 115चा स्ट्राईक रेट असतो आणि बाकी पण त्याच्या आसपासच खेळतात. त्यामुळे त्यांना ती चेझिंग अवघड जाईल, जरासं ती चेस असणार आहे ती अवघड जाईल 185 190 रन्सची. आणि जर बॅटिंग आपली सेकंड असेल, त्यांची बॅटिंग फर्स्ट असेल, तर त्यांना पण 155 160 रनच्या आतमध्ये इंडिया क्लिअर कट थांबू शकते, यामध्ये कसलाच डाऊट मला वाटत नाही. आणि ते रन्स आपण मात्र इझिली चेस करू शकतो, हे आहे. सो आता पाहूयात टीम कॉम्बिनेशन कसं असेल. लास्ट मॅचमध्ये आपल्याला थोडीशी हिंट भेटलेली आहे नामिबिया विरुद्ध, की त्यांनी थोडीशी या मॅचची पूर्वतयारी केली होती. जे पॉवर प्ले आहे त्यामध्ये आपण पाहू शकतो हार्दिक पांड्या बॉलिंग करू शकतो, अक्षर पटेल बॉलिंग करू शकतो, शिवम दुबेला एखादी ओव्हर देऊ शकतो. सो पिच पाहता, ग्राउंड पाहता आपण एक चेंज मात्र नक्की करू शकतो यामध्ये. आपला एक फास्ट बॉलर जो की अर्शदीप आहे त्याला आज मे बी इंडिया बसू शकते आणि त्याच्याऐवजी आपण कुलदीप यादवला टीम 11मध्ये प्लेइंग 11मध्ये घेऊ शकतो. रिझन व्हेरी सिम्पल, खूप चांगला बॉलर आहे, स्ट्राईक बॉलर आहे, त्यामुळे एक स्पिनरची गरज आहे आणि अर्शदीपला बसून ते कॉम्बिनेशन चांगलं होऊ शकतं. सो कॉम्बिनेशन पाहूयात. ओपनर्स आपले असतील, अभिषेक शर्मा क्लिअर झालेला आहे फिटनेसमधून. सो ओपनर असणार आहेत आपले अभिषेक शर्मा, ईशान किशन. 1 डाऊन लाईन टिळक वर्मा, 4 नंबरला सूर्या दादा जो की ऑल टाईम T20मधला गुड प्लेअर आहे. 5 नंबरला हार्दिक पांड्या द हिटर, आणि 6 नंबरला आपला शिवम दुबे असणार आहे, 7 नंबरला अक्षर पटेल असणार आहे. 8 नंबरला मी थोडंसं चेंज होऊ शकतं असं माझं एक म्हणणं आहे. रिंकू सिंग खूप चांगला प्लेअर आहे, आउटस्टँडिंग प्लेअर आहे, स्लॉगमध्ये तो भारी खेळतो. 1-2 मॅच त्याच्या चांगल्या गेल्या नाहीत, पण ही इज अ व्हेरी गुड प्लेअर. बट या ग्राउंडवरती जर आपण रिंकू सिंगऐवजी वॉशिंग्टन सुंदरला चान्स दिला, ही इज अ गुड ऑलराऊंडर, तो मध्ये 2-3 चांगल्या ओव्हर स्पिनच्या टाकू शकतो आणि प्लस त्याची बॅटिंग पण चांगली आहे, लेफ्ट हँडेड बॅटर आहे तो. सो हे कॉम्बिनेशन जाऊ शकतं. रिंकू सिंगऐवजी आपण तिथे प्लेइंग 11मध्ये वॉशिंग्टन सुंदरला चान्स देऊ शकतो. सो 8 नंबरला वॉशिंग्टन सुंदर, 9 नंबरला आपला कुलदीप यादव, 10 नंबरला वरुण चक्रवर्ती, 11 नंबरला जसप्रीत बुमराह, द ग्रेट बुमराह. कारण बुमराच्या डेथ ओव्हर महत्त्वाच्या असणार आहेत आणि मिडलमध्ये एखादी, डेथमध्ये 2 ओव्हर्स त्याच्या असतील, मिडलमध्ये एखादी ओव्हर आणि पॉवर प्लेमध्ये एखादी ओव्हर त्याची येऊ शकते. सो हे कॉम्बिनेशन राहील. ट्रम्प कार्ड असणार आहेत आपले या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव. विकेट टेकर बॉलर असणार आहेत. अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदर जर खेळला तर त्यांच्या हाईटचा एक चांगला इफेक्ट तयार होईल या पिचवरती, कारण त्यांचा जो रिलीज पॉईंट आहे तो खूप हायचा असणार आहे. जर अक्षर आणि वॉशिंग्टन सुंदरनी रन रेट मेंटेन ठेवला मध्ये, सो हे 3 विकेट टेकिंग बॉलर असणार आहेत, बुमराह आणि आपलं वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव. सो खूप चांगलं कॉम्बिनेशन बनेल. सो हेच आहे. त्यांचं जर टीमचा विचार केला गेला तर सेम पहिले 4 तर फिक्स असणार आहेत, साईम, फरहान, कॅप्टन सलमान अली अघा, बाबर आझम. 5 नंबरला मे बी नवाजल्यावरती पाठवू शकतात. उस्मान खान त्यांचा विकेट किपर आहे, तो 6 नंबरला येऊ शकतो. 7 नंबरला शादाब खान, 8 नंबरला शाहीन शाह आफ्रिदी, नंतर अब्रार वगैरे आणि ते बॉलर. सो डेप्थ नाही आहे बॅटिंगमध्ये. सो हे कॉम्बिनेशन त्यांचं असू शकतं जे की लास्ट मॅचमध्ये असं सेम प्लेइंग 11ने जातील.
आणि आणखी एक गोष्ट असणार आहे की या मॅचवरती पावसाचा मात्र इफेक्ट असू शकतो. पूर्ण 20 ओव्हर म्हणजे 40 ओव्हरची मॅच होईल नाही होईल ते सांगता येणार नाही आहे. पावसाची शक्यता संध्याकाळी 5 नंतर सांगितलेली आहे. सो एवढा जो संध्याकाळचा पिरियड आहे त्यामध्ये पावसाने जर इफेक्ट केला तर मे बी मॅच थोडीशी रिड्यूस होऊ शकते ओव्हर्समध्ये, पण त्या होणाऱ्या गोष्टी आहेत. सो त्याला कोणी टाळू शकत नाही आहे. जरी पाऊस आला किंवा नाही आला तरी प्रॉपर क्रिकेट खेळावं लागणार आहे. सो आपण याच गोष्टीसाठी पाहूयात की आता हे 7-0 जे इंडियाने चालू आहे विनिंग स्ट्रेक, ते आज 8-0 होती आहे का. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आपण भेटूयातच मॅच जिंकल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, जय हिंद.